निवडणुका झाल्या, उमेदवाराला विचारलं किती पैसे खर्च झाले. मटणावर विकले गेले हो लोक, दारूच्या चपट्या बाटलीवर. मला एक मित्र सांगत होता, मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येकाच्या घरात 1-1 किलो मटण दिलं म्हणे. कुठून आणले उमेदवारांनी एवढे पैसे? का सगळ्यांनी ठरवलं होतं की सगळ्यांना सरसगट विकत घ्यायचं? ईव्हीएम मशीननं घात केलेलंच आहे. ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झालेली आहे. कारण तुम्ही कुठल्याही व्यक्तीसोबत चर्चा करा, तो प्रत्येक जण म्हणतोय की असा अनपेक्षित निकाल लागला कसा? लाडक्या बहिणी एवढ्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या, या लोकशाहीचा सुपडा साफ करून टाकला. आता इथून पुढे सांगतो, लोकशाही हा शब्द तोंडातून काढायचाच नाही, फक्त नोटशाही. कुठंतरी बघितलं होतं की लोक मतदान करून उमेदवाराला निवडून आणतात. इथं लोक मतदान करत नाहीयेत, इथं लोक विकली जात आहेत. आम्हाला तरीही लाज वाटत नाही. मुलाबाळांच्या आयुष्याशी असं एकदम विकृतपणे खेळण्याचं कुणालाही त्या ठिकाणी स्वातंत्र्य तसं दिलं गेलेलं नाही. निवडणुकीचा स्वैराचार सुरू आहे का लोकशाहीमध्ये तुम्हाला दिलेल्या हक्काचा व्यभिचार सुरू आहे? याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कोण निवडून आलं याच्याशी मला देणं घेणंच नाही, माझं एवढंच म्हणणं आहे. मी पहिल्यांदा पण अगोदर सांगत होतो, मतदानाच्या अगोदर सुद्धा, तुम्ही कुणालाही मतदान करा, मतदान कोण कुणाला करतं याच्याशी काहीच देणं घेणं नाही. पण तुम्ही मतदान अशा व्यक्तीला करा जो लोकशाही जिवंत ठेवेल. अहो, आदिवासी लोकांना किंवा झारखंड मधल्या आदिवासींना लोकशाहीचं महत्व कळलं किंवा आदिवासी माणसं बुद्धिमान आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. पण तुम्ही आम्ही महाराष्ट्रातले सुशिक्षित लोकांना अक्कलच नाही, अक्कल शून्य माणसं आहात महाराष्ट्रातले, हे या निवडणुकीच्या निकालातून सिद्ध झालं. याचा अर्थ सत्ताधारी सत्तेत बसले याचं दुःख वाटायचं काहीच गरज नाही. विरोधक निष्क्रिय होते, अहंकारी होते, विरोधक सरंजाम होते, प्रस्थापित होते, ते कधीच कुणाला गृहीत धरत नव्हते. त्या सरंजाम नेत्यांचा पराभव झालेला आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे आणि ते लक्षात ठेवा. मी आता चर्चा करत होतो आमच्या एका सरांशी की ते म्हणले एवढा अनपेक्षित निकाल कसा काय लागला? म्हणलं सर तुम्हीच सांगा, तुम्ही त्या मतदानाच्या केंद्रावर होते, असा काय चमत्कार घडला? सर म्हणाले 100% ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे, ईव्हीएम मध्ये मॅनेज प्लॅनेट केलेलंच आहे. आता हे जर सगळं ईव्हीएम मध्ये जर गडबड करूनच केलं असेल तर प्रामाणिक माईच्यानं सांगा की प्रत्येकानं मतदान करून सुद्धा तुमचं मत तुमच्या उमेदवाराला गेलं नसेल आणि अंदाज इतके भयानक, म्हणजे भाजपने दगड जरी दिला असता तरी तो निवडून आला असता, अशी जर परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत असेल, एवढं शक्यच नाही हो. एवढे क्रांतिकारी लोक नाहीयेत. आज महाराष्ट्रात सगळी आंदोलनं सरकारच्या विरोधात होती. आजपर्यंत सगळी 5 वर्षातली आंदोलनं सरकारच्याच विरोधात आहेत. महागाई बेरोजगारी विसरले तुम्ही? अहो, त्या शेतकऱ्याला जाऊन विचारा बांधावर, म्हणजे सोयाबीनचा भाव 8,000 8,500 असला पाहिजे, तो सोयाबीनचा दर आज 3,500 किंवा 3,700 रुपयापर्यंत आलाय. शेतकरी मारून टाकला जातोय. याच्यासाठी मतदान झालं झाडून का? 1,500 रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या निमित्तानं फक्त मिळाले म्हणून तुम्हाला फार गोड वाटलं. अरे, तुमच्याकडूनच घेतलं जातंय आणि तुम्हाला दिलं जातंय. बहिणीला एवढी सुद्धा काही वाटत नाही. स्वतःचा नवरा म्हणजे काहीच काम करत नाही, मुलांच्या हाताला रोजगार नाही,
त्याचा रोजगार त्या ठिकाणी गेलाय, तुझं घर चालू शकत नाही, हे सगळे प्रश्न विसरले? हे सगळे प्रश्न विचारणारी व्यवस्था सुद्धा नाही. कोण बोलणार सामान्य माणसाच्या बाजूनं? नाही कोणी बोलणार. आणि जर लोक 1500 रुपयाला भुललेले नसतील तर मग मतदान कुणी कोणाला केलं? हा इतका दैवी चमत्कार, हा इतका संघी चमत्कार, हा इतका मोठा चमत्कार घडला कसा? याचं उत्तर जर ईव्हीएम असेल तर नोटशाही जिंकलेली आहे. नोटशाही जिंदाबाद. आणि लोकशाही आता बघा, मी म्हणू शकत नाही, ही अवस्था झाली. बऱ्याच लोकांचं डोकं चालत नाही. बरेच लोक डोकं चालू शकत तर नाही, डोक्याच्या पत्ते गेल्यात अशी अवस्था आहे. कारण काय? एवढं लोकांनी संघर्ष करून सुद्धा लोकांनी लोकशाहीसाठी मतदान केलेलं नाही. लोकांनी महाराष्ट्रामध्ये नोटशाहीसाठी मतदान केलं. लोक पैशावर विकले गेले, लोक मटणावर विकले गेले, लोक कुठलं जनावर खातोय आपण हे सुद्धा कळायला मार्ग नाही. म्हणजे छोटी छोटी वासरं सुद्धा आज गावगाड्यामध्ये जिवंत राहिलेली नाहीत. मी नुसतं शेळ्या किंवा मेंढ्या यांच्याबद्दल बोलत नाही, बोलायचं खातात म्हणून. बातमी प्रसिद्ध झाली वर्तमानपत्रामध्ये की लोकांनी फुकटचं मटण खायला मिळतं, फुकटचं प्यायला मिळतं, काहीही पिलेत आणि काहीही खाल्लं. लहान लहान वासरं सुद्धा लोकांनी कापून खाऊ घातली आणि लोकांनी सुद्धा खाल्ली आणि त्या नशेत त्यांनी बटणं दाबली की काय. म्हणून म्हणतोय लोकशाही संपलेली आहे, नोटशाहीचा उदय झालेला आहे. तुम्हाला लोकांना नोटशाही जिंदाबाद म्हणले की काय? कारण आज सगळे विकले गेले. ईव्हीएम न घोटाळा केला, ईव्हीएम बरोबर प्लॅन केलं, तुमच्या हातात काहीच ठेवलेलं नाही. इतकी लोकशाही वाईट नव्हती आणि इतकी लोकशाही वाईट नाही सुद्धा. लक्षात ठेवा. काय मिळालं लोकांना असं करून माहित नाही, परंतु कुठल्या दिशेने महाराष्ट्र चाललाय हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या चळवळी आहे, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यांचा तर या पुरोगामी म्हणणाऱ्या नेत्यांनी आणि सरकारने सुद्धा म्हणा, पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा चोथा करून टाकलाय. फक्त वापरायचं आणि फेकून द्यायचं. कधी त्यांची दखल घ्यायची नाही, त्यांची विचारपूस करायची नाही, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही किंवा त्यांना साधं बळ सुद्धा द्यायचं नाही. कदाचित कार्यकर्त्यांना संपवण्याचाच, कार्यकर्त्यांना आपलीच आडवान आपलीच जिरवा, ही जी संस्कृती आहे याला पुरोगामी नेते 100% फसलेले आहेत आणि प्रतिगामी यशस्वी झाले, हे विसरता येणार नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. सबका भला हो.